आई काळजी करताय तुम्ही, कशा पाय काळजी करताय? तसं नाही ग, यायला पाहिजेत ना. येतील येतील, 10 पैकी 2 आले ना तरी बास झालं म्हणते मी. येतील. अगं सांभाळा, काय झालं? चप्पल तुटलं की होत आई, नवीन घ्यायला पाहिजे आता. आता आता लावा, आता पिन लावा. थांब जरा मावशी, चप्पल नवीन घ्यायला पाहिजे आता. नसता खर्च सुदेव लाव. हो ते लागेल का पिन आता या चपलेला? नाही तर तुमच्या हाताबिताला लागेल ना, सांभाळू. हो नाहीतर पाय असा घसटत घसटत जाऊया आपण आणि मग मोच्याकडनं लावून घेऊया पुढे. नाही व्हायचं ताई, थांब जरा बघूया. थांब जरा, इथे पहिल्यांदा लावून टाकते म्हणजे हे पायात नाही येणार. हा असं काहीतरी कर. चल हे राहू दे. चला घालत अशी असं घसटत घसटत. चला आता. हा चल. हा धरते मी. चल. हा तर मी काय म्हणत होते. आणि खरं सांगतो, मॉल मध्ये कमालचे कॅरेक्टर्स भेटतात. तिथे सेल चालू असतो तरी तिथे जाऊन बार्गेनिंग करतात. काय पण आनंद सर. अरे खरंच. हे बघ, ए पावली ऐक ना. सर पालवी. सॉरी पालवी. हा आनंद काय हॅपी मॅन पेक्षा कमी नाहीये. सतत खिदळत असतो, तर स्वतःच्या जोक्सवर नाही तर दुसऱ्याच्या जोक्सवर. आज काहीतरी केलं पाहिजे की याच्या चेहऱ्यावर 12 वाजतील. बघतेच आज कसा हसतोय ते. मला एक सांग, तू मॉल मध्ये जातात की नाही? हो सर. तिथे सेल असतो की नाही? म्हणजे काय? आणि तरी तू जाऊन बार्गेनिंग करतेस की नाही? ऑफकोर्स सर. अरे बघा. अरे हिला विश्वास बसत नाहीये की मॉल मध्ये सेल असतो. येस मॅडम. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. हे काय, तुम्हाला कोणी मारलं की कॅब वाल्यांनी मध्येच सोडलं तुम्हाला? व्हेरी फनी आनंद. नाही रे, ऍक्च्युली आत्ताच ऑफिस बाहेर तुटली माझी सँडल. कॅन यू प्लीज डू द नीडफुल? हो हो मी सांगतो. नाही नको, रघुला मला कॉफी करायला सांगायची. प्लीज तू जा ना. आणि मला आत्ताच्या आत्ता सँडल रिपेअर करून हवी. हा प्लीज. पुरे आता का करतेस ग एवढं? राहू देव नानीजी, मी तुमची सेवा करायची नाही तर मग कुणाची करायची? दमली असशील आता. केव्हापासून पाय चेपतेस? हात दुखायला लागले असतील ना? आईचे पाय चेपून त्या पोरीचे हात दुखतात का? नाही ना. खरं सांगू का नानीजी, मला आई अप्पांची सेवा करायची खूपच इच्छा होती, पण ते तर लवकरच गेले ना. मग दादानीच मला वाढवलं, मोठं केलं. इतका हुशार दादा, पण मायासाठी कमी शिकला. मला मात्र शिकवलं चांगलं BA पर्यंत. मी आपलं जमेल तसं शिकले. तो आणि मी जमेल ती कामं करायचो. त्याचा खूप आधार होता. त्याच्या भरवशावरती तर मोठी झाले मी, जग बघायला शिकले. नाच काय, माझ्या नशिबाचे भोग त्याला भोगायला लागून राहिले. माझ्यामुळे त्याला त्रास सहन करायला लागून राहिले. असा विचार का करतेस तू? अगं घर तर त्यांनी आधीच गहाण टाकलं होतं. म्हणजे असे ना तसे त्याला पैसे तर भरावेच लागणार होते. मला नाही वाटत ह्यात तुझी काही चूक आहे म्हणून. आणि अशी मदत करतेच आहेस ना तू. स्वतःच्या हिमतीवर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंस, आणखी काय पाहिजे? हे बघ, जसा शिरीष त्याच्या कर्तव्याला कधी चुकला नाही ना, तसं तूही तुझं कर्तव्य चोख पार पाडतेस. आज तुझे आई बाबा असते ना, आप्पा आप्पा म्हणायचीस ना त्यांना, आज तुझे आई आप्पा असते तर खरंच त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता, तुला स्वतःच्या पायावर असं उभं राहिलेलं पाहून. खरंय नानीजी, आई अप्पांना तर खूपच आनंद झाला असता. मी 4थ्या वर्गात होते ना, तेव्हा माझा शाळेत 2रा नंबर आला होता. तेव्हा इतका आनंद झाला त्यांना
का पुऱ्या मोहल्ल्यात त्यांनी पेढे वाटले होते. अरे वा, म्हणजे अगदी लहानपणापासूनच हुशार आहेस की. नानीजी मला तर वकील व्हायचं होतं. बर, आमच्या शेजारी ना ऍडव्होकेट खणकर राहायचे. रोज सकाळी काळा कोट घालून कोर्टात जायचे. मला पण खूप वाटायचं का मोठं होऊन मस्तपैकी काळा कोट घालून नागपूर कोर्टात जावं म्हणून. नंतर शिक्षण नाही झालं आणि मग लग्न झाल्यानंतर तर घरातच बसली मी. आता पूर्वी शिकलेलं तेही पुसट होत चाललं. ते असताना नानीजी आपण पाठीवरती लिहितो आणि पाठी दप्तरात ठेवतो आणि मग सगळी अक्षर कशी पुसट होऊन जातात ना, तसं झालंय पा. अगं घरोघरी हीच परिस्थिती असते बघ. बायका आपल्या घरासाठी आपले गुण, कला, शिक्षण, करिअर सगळं बाजूला ठेवतात, पण घरात कोणाला त्याची कदर नसते. हे बायकांचंच काम आहे, बायकांनी घराकडेच लक्ष दिलं पाहिजे असं म्हणत राहतात. बायकांच्या मनाचा कोणी विचारच करत नाही. आता हे पान नानीजी, एक पुरुष शिकला तर तो स्वतः सुशिक्षित होतो, पण एक बाई शिकली तर ती पुऱ्या कुटुंबाला सुशिक्षित करते. मग तिनं कुटुंबाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? खरंच तू वकीलच व्हायला पाहिजे होतंस. बाजू कुठलीही असू दे, समोरच्याला तू पटवून देतेसच. खरंच खूप बरं वाटलं तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून. असंच जा ग मधनं. मला माहितीये सध्या तशी परिस्थिती नाहीये म्हणून, पण परिस्थितीचं ओझं घेऊन नको जगू. संकट येतच असतात, पण अशा परिस्थितीतच आपण खंबीर होतो. या काळातच आपल्याला आपले गुण, आपल्यातली शक्ती आणि आपल्यातला आत्मविश्वास याची नव्याने ओळख होत असते. नानीजी एक विचारू का? विचार ना. म्हणजे पा, बिकट परिस्थिती आली, काही अडचण आली का मग ठेच लागूनच माणूस शाणा काऊन होतो, आधीच काऊन नाही होत? आता हे पा ना, माझ्या सासूबाई मला इतक्या वेळा सांगायच्या की बाई राधिका घरात बसू नको, तुझं शिक्षण झालंय, काहीतरी नोकरी कर, घरातनं बाहेर पड, अशीच बसशील तर कसं होईल, जग पा. मी काही त्यांचं ऐकलं नाही. आपली घरातच बसून राहिले, घर, संसार, मूल त्यातच रमले. आणि काय झालं? यांनी मला घरातनं बाहेर काढून टाकलं. म्हणजे काडी काडी करून मी माझं घरट तयार केलं सुगरणी सारखं, आणि ईशान्या कोकिळेसारखी माझ्या घरात घुसली. या आधीच परिस्थिती ओळखून वागायला हवं होतं. सासूबाईंचं ऐकायला हवं होतं. अगं उशिरा का होईना, पण आता कळलंय ना तुला, स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतेयस. आणि अरे हो, तुझ्या सासूबाईंना या नव्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगितलंस का नाही? नाही ना, गडबडीत राहूनच गेलं. थांबा कळवते त्यांना. आता किती वाजलेत पाहिलंस का? खूप उशीर झाला, झोपल्या असतील त्या आता. हो ना, सकाळी फोन करू? सकाळीच करते. खूपच खुश होऊन जातील त्या. त्यांना खूप अभिमान आहे. हो, पण आता झोप, खूप उशीर झालाय. सकाळी खूप काम आहेत बरं तुला. जा. जाते. झोपा आता. हो. आमच्या मागे मागे इथं बी आली. जन्या, तू इथे काय करून राहिली? ही टवळी आम्हाला विचारत होती घर कामाचे किती घेणार. या, मी सांगते तुला किती पैसे होतील ते. नाही बोलले ना.